आज आपण आलेलो आहोत श्री गोंदेश्वर मंदिर येथे दर्शनाकरिता। श्री गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्यात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे आणि या मंदिरास राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून 4 मार्च 1909 साली घोषित करण्यात आलेले आहे। 12व्या शतकातील हेमाडपंथी शैलीतील गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले हे शिवशंकराचे मंदिर आहे। प्राचीन मंदिरामध्ये आलेलो आहोत आपण नाशिक सिन्नर येथील। आपल्या समोर हे मंदिर आहे। बांधकामावरून आपल्याला एक प्रकारे अंदाज येतच असेल आतमध्ये अलाव आहे शूटिंगला नाही आहे हे आत गेल्यावरच कळेल, आधी काही कळणार नाही आहे, पण लोकेशनच्या माध्यमातून हो आहे। मंदिरामध्ये एंट्री करताना समोरच्या साईडला काही शिल्पाकृती वरच्या ठिकाणी देखील। खरं तर हे सगळं बघूनच या इथे एक मूर्ती दिसते, या इथे एक मूर्ती आहे। इथे पण तसंच दिसतंय, 3 मूर्त्या आहेत। बऱ्याच दिवसांनी प्राचीन मंदिरात येण्याचा योग आलाय। मंदिराच्या बांधकामाकरिता गुलाबी वेसिक्युलर खडकाचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे नैसर्गिकच गुलाबी रंगामध्ये एक छटा आपल्याला दिसून येते। पिंडीसोबतच आसपासच्या भागामध्ये श्री पार्वती मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री सूर्य मंदिर, श्री विष्णू मंदिर अशी 5 वेगवेगळी मंदिरं याही आहेत। याला शैव पंचायतन असे देखील संबोधले जाते। या इथे फिरताना आपल्याला असं आढळून येतं की ठिकठिकाणी देवदेवता, गंधर्व, अप्सरा तसेच रामायणातील वेगवेगळे प्रसंग या ठिकाणी कोरलेले मूर्ती स्वरूपात आपल्याला आढळून येत असतात। मंदिर वास्तू इथे 2, त्या बाजूला 3, हे मुख्य 4, परत त्या साईडला 5, दगडाचं बांधकाम। अच्छा, हा 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 अजून दगडातून ती मूर्ती आहे। आतमध्ये आल्यावर समोर आपल्याला डाव्या हाताला पहिलं गणपतीचं मंदिर लागलंय। इथे पण कलाकुसरी आहेच, दगडामध्ये दिसूनच येते प्रत्येक ठिकाणी। लोकेश जैन आपल्यासोबत सहप्रवासी। कोणी ओम नमः शिवाय। हा हा हा, अफजल खानाचा या ठिकाणी आहे विष्णू मंदिर। ज्यांना इतिहासाचं नॉलेज आहे, जाण आहे आणि ज्यांना इतिहास खूप आवडतो त्यांनी नक्कीच या मंदिराला भेट द्यायला हरकत नाही। श्री विष्णू मंदिर ठिकाणी छोट्या छोट्या मूर्त्या, मेन गेट सारख्या। इथे हत्ती कदाचित किंवा इतर प्राण्यांचं स्वरूप दिसतंय वेगवेगळ्या।
शंकराची पिंड. ओम नमः शिवाय. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम पूर्वारुकमेव वंदनम मृत्युर्मृत्ये मामृतम. नंदीदेव. बऱ्याचदा नंदी पहिला आणि नंतर पिंडीचं स्थान, पण इथे थोडंसं वेगळं आहे. पहिली खाली पिंड होती आणि इथे नंदीचं स्थान आहे. अफजल खानाने तोडायला. अच्छा, ओके. नाही घडली. मेन मंदिरात अजून आपल्याला जायचं आहे. आपण आजूबाजूच्याच मंदिरांचं अजून दर्शन करत आहोत किंवा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. सूर्य मंदिर. आपले सहप्रवासी लवकर लवकर आपल्याला जाण्यासाठी सांगतायत. नंदीदेवाचं जे पाणी घातलेलं आहे ते या ठिकाणावरून निर्माल्य म्हणतात. ते असं गायमुखातून बाहेर येत आहे आणि ही लाईन क्रॉस करू नये याकरिता यांनी इथे अशी रशी बांधलेली आहे. पण त्या बाजूने आपण या ठिकाणी येऊ शकतो. पार्वती मंदिर म्हणून इथे आहे. ह्या मंदिराला खूप अशी रचना आहे, खूप असं शिल्पकला करण्यात आलेलं आहे. जाणकारांना पटकन समजेल, मला एवढं समजून येणार नाही. या इथे हत्तीच्या मूर्त्या तर मला एवढं समजत आहेत आणि शिवाय इकडे वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या वगैरे असं. मंदिराची मागची बाजू. अच्छा, इकडे मेन डोर होता. चार साईडला 4 दरवाजे. हा, आता जाऊ जाऊ. परिपूर्ण दर्शन आपण करण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे.
जर हे स्थळ तुम्हाला आवडलं तर नक्की या ठिकाणी भेट द्यायला या. ओम नमः शिवाय. आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब. ते तर कधीच बोलत नाही. शिर्डीकडे जाणारा हा मेन रस्ता आहे. त्याच्यावरून आपण आत घेतलेला आहे. लेफ्ट साईडला या रस्त्याला जायचं आहे. लक्षात येईल तुम्हाला समोरचं लोकेशन बघून. काही जण पदयात्री या इथून बाहेर येतात तर काही जण या मेन रस्त्याने. असं दोन्ही प्रकारचे रस्ते. धन्यवाद.